त्या मुलीबरोबर एक एग्रीमेंट केलं गेलं होतं. लव जिहाद बद्दल वारंवार आम्ही सांगतो. लव जिहादचं हे वेगळंच प्रकरण बोरिवलीतून बाहेर आलं आणि ते म्हणजे जे एग्रीमेंट केलंय त्याच्यामध्ये त्या मुलीचं काहीच अधिकार नाही. त्या एग्रीमेंटमध्ये असं प्रोव्हिजन आहे की ती या पुरुषाबरोबर कुठलाही अधिकार प्रॉपर्टीमध्ये मुवेबल इमुवेबल असणार नाही. मग फक्त तिचं शोषण करायचं, तिचं धर्मांतरण करायचं यासाठीच त्या मुलीचा उपयोग आहे का? आणि अशा मुली नंतर कधी सुटकेसमध्ये सापडतात, तर कधी फ्रीजमध्ये सापडतात, तर कधी रिमोट एरियामध्ये त्यांची बॉडी सापडतात. हे एग्रीमेंट टोटली इलिगल आहे. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या कुठल्याही एग्रीमेंटची व्यवस्था नाही. लव जिहादचं हे वेगळंच प्रकरण समोर आलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो याच्यावर कठोर कारवाई करावी. त्याशिवाय असे प्रकरण लव जिहादच्या माध्यमाने धर्मांतरण, महिलेचं शोषण, तिची दिशाभूल हे थांबवण्याकरता कडक कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा अशी विनंती. हे नवीन आहे. याच्या आधी सुद्धा एक प्रकरण आलं आहे. त्याच्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांनी एका महिलेबरोबर असा एग्रीमेंट केला होता. आता जे ॲडव्होकेट असे एग्रीमेंट बनवतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, कारण हे सगळं नियम बाह्य आहे, घटना बाह्य आहे. आणि मुलीला वाटतं की मी सही केली आहे, आता मी जे याच्यात लिहिलं आहे त्याचं पालन केलं पाहिजे, हे बंधनकारक आहे. आणि असं करून त्याच्या बुद्धीचा गैरफायदा करून मुलींचं शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं ही एक फार मोठी मोहीम लव जिहादच्या माध्यमाने चालली आहे. मी त्याचा विरोध सुद्धा करतो आणि त्याच्या विरोधात लढा सुरू सुद्धा केला.